शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची पत्रकार परिषद आहे। आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर आहेत। उद्या ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे। या पक्षप्रवेशावर आज अर्जुन खोतकर भाष्य करणार असल्याची माहिती समोर येते। अर्जुन खोतकर काय बोलणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवीजी, गोरंट्याल जे आहेत ते काँग्रेसचे एक दिग्गज नेते आहेत। त्यांचं नावही जालन्यामध्ये एक प्रसिद्ध आहे आणि अशामध्ये गोरंट्यालच्या प्रवेशासंदर्भात खोतकर आता महत्त्वाची पत्रकार परिषद घेत आहेत। नेमकं ते प्रवेश करणार आहेत की नाही आणि त्यासोबतच गोरंट्यालचे हे प्रतिस्पर्धी असल्या कारणानं आज एक महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे। कारण याआधी सुद्धा खोतकरांना बहुतांश वेळा गोरंट्याल यांनी विरोध केलेला होता आणि त्यासोबतच स्थानिक नेत्यांना सत्ताधारी नेत्यांना त्यांनी बऱ्याचदा अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर अर्जुन खोतकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी अडचणी देखील वाढलेल्या होत्या। यांची चौकशी देखील झालेली होती आणि त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा ते शिवसेनेत प्रवेश करत होते तर त्यावेळेसही त्यांना बहुतांश अडचणीचा सामना करावा लागला। मात्र त्याच वेळेला गोरंट्याल हे सुद्धा अडचणी निर्माण करण्यामध्ये त्यांचाही हात होता असं बोललं जात होतं। म्हणजेच जेव्हा जेव्हा चौकशी लागायची तेव्हा ते त्यांना विरोध करत होते। एक महत्त्वाचा मुद्दा आता उपस्थित केला जातोय, नेमकं यांचा प्रवेश होईल की नाही आणि जर होत असेल तर खोतकर करू देतील की नाही। लागवीजी, निश्चित। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।